नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिड अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एंडोसल्फन हे कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटियाडहो धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती एक जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मारियागोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता प्रकार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जेम्स चॅडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गोबर गॅस संयंत्र यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रसायनाचा राजा असे सल्फ्युरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात.
प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अलंकार मीमांसा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? अलंकार मीमांसा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 PDF आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. PDFचं आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो? सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लेझर प्रिंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एरोनॉटिक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वॉफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? वॉफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राचे एकूण किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्राची एकूण किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 82.3% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? घर या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सदन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 उखळ पांढरे होणे वाक्यप्रचार आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उखळ पांढरे होणे म्हणजेच पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तो गाणे गातो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 3 निंदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल आपण योग्य शब्द सांगायचा आहे. पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्वी कधी घडले नाही असा म्हणजेच अभूतपूर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 200 रुपयांना छत्री आहे आपल्या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे.
तर या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे रुपयांना, तर रुपयांना या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 35 रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे. डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीणा गवाणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काटेपूर्णा ही नदी वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय हा पर्वत अर्वाचीन वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 41 मुंबई हे बेट ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंदन म्हणून मिळाले होते. मुंबई बेट ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंदन म्हणून मिळाले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीजांकडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 बौद्धगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बौद्धगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हुसेन बोल्ट हा धावपटू खालीलपैकी कोणत्या देशामधला आहे. हुसेन बोल्ट हा धावपटू खालीलपैकी कोणत्या देशामधला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जमैका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्ये वापरतात. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्ये वापरतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन करते. हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलालंपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1098 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चोंडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला होता. कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला होता. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. भारतामध्ये शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.